विश्वास आठवळे, मिलिंद कांबळे, अण्णासाहेब कलाटे, विराज काकडे, गणेश शिंदे, चंद्रकांत निवृत्ती तावरे आपल्या गावचे सरपंच, प्रकाश नाना तावरे, अनिल कृष्णराव तावरे, महेश उत्तमराव तावरे, किरण रावसाहेब तावरे, दत्ता पाटील, विलासप्पा तावरे, सोपानराव तावरे, अरुण लोंढे, विलास तात्या तावरे, बाळासाहेब तावरे, अनिल काळे, सुधाकर जगताप, चांगदेव तावरे, प्रमोद आबा तावरे, निलेश तावरे, संजय तावरे पाटील, सनी तावरे, अरविंददादा तावरे, आशिष तावरे, विकास आडके, विकास नाना तावरे, रामभाऊ तावरे, कुंडलिक ननवरे, महेश अशोकराव तावरे, हनुमंत भापकर, सुनील भोसले, प्रशांत खराटे, सुरेशराव तावरे, सर्व उपस्थित आपले माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं उभं केलेलं श्री निळकंठेश्वर पॅनलचे सन्माननीय उमेदवार, माझ्या सांगवी आणि सांगवीच्या परिसरातील जमलेले माझे सगळे प्रतिष्ठित नागरिक, सभासद बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी आज सांगवीच्या परिसरामध्ये उद्याच्या रविवारी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं जे काही तुम्हाला 4 पॅनल उभे आहेत, त्या पॅनलच्या कोण नेतृत्व करत आहे, कोण माळेगाव सहकारी साखर कारखान्याला उच्चांकी भाव देऊ शकेल, कोण माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातले प्रश्न सोडू शकेल, जे काही अजून झिरो डिस्चार्जचं पाणी आपल्याला झिरो डिस्चार्ज करता आला नाही त्याच्याबद्दल कोण जास्त प्रयत्न करू शकेल, कुणामुळं माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सर्वांगीण विकास होईल, निधी बाहेर न येईल, कोण केंद्राचा निधी आणू शकतं, कोण राज्याचा निधी आणू शकतं, कोण DPDCचा निधी आणू शकतं, कोण जिल्हा परिषदेचा निधी आणू शकतं, कोण आमदाराचा निधी आणू शकतं, कोण त्या ठिकाणी राज्यसभेच्या खासदाराचा निधी आणू शकतं, ह्या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करा आणि कोण तुम्हाला उद्याच्या 5 वर्षाच्या करता उत्तम भाव देऊ शकतं. प्रत्येक वेळेस मला तुम्हाला सांगायचे की चर्चा होत असते. खरं तर ह्या साखर कारखान्याचं रोपटं लावलं ते शेंबेकर साहेबांनी लावलं. त्याच्यामध्ये गुलाबराव मुळीक साहेब होते, दत्तात्रय करंदीकर होते, कृष्णाजी भोंगळे होते, DB जगताप होते, धुळाजी कोकरे होते, शंकरराव तावरे होते, भालचंद्र तावरे होते, माधवराव गेंदबा तावरे होते, भागुजी दादासाहेब पोनकुले होते. अशा या सगळ्या दिग्गजांनी 70 वर्षापूर्वी हा कारखाना उभा करण्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यामुळं हा कारखाना उभा राहिला आणि आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये एक सुबत्ता आली, बदल झाला. आमची मुलं मुली शिकायला लागली, त्याच्यामध्ये इंजिनियर व्हायला लागली, MBA व्हायला लागली, D फार्मसी करायला लागली, B फार्मसी करायला लागली, वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या इथली घरं चांगली करायला लागली. ह्या सगळा बदल झाला. हा ह्या आत्ता मी नावं घेतलेल्या त्या सगळ्या मान्यवरांची दूरची दृष्टी होती म्हणून झाला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेकांनी आपापल्या परीनं त्याच्यामध्ये भर घालण्याचा प्रयत्न केला. तो कशा पद्धतीने घातला भर ते आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याबद्दलचे काही दाखले दिले. अलीकडच्या काळामध्ये कुठल्याही निवडणूक म्हणल्यानंतर लोक 5 वर्ष मतं मागायला आले, त्यांचा कारभार बघतात. जे ह्यांच्याऐवजी आम्हाला मतदान करा त्यांचाही कारभाराचा अनुभव घेतात. मगाशी अनिलने बोलत असताना त्याच्याबद्दलचा थोडा ओहापोह केला. मित्रांनो, माझ्या मतदार बंधू भगिनींनो, तुम्हाला मला सांगायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना तुम्ही सगळ्यांनी साथ दिली. तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे काही उसाचे पेमेंट विकास कामाच्या करता दिलं, नवीन निर्मितीच्या करता दिलं, कर्ज आपण काढली आणि इथपर्यंतचा पल्ला गाठला. खरं तर आज मला इथल्या सहकारी मित्रांचे आभार मानायचे
विशेषतः प्रकाश नाना तावरे, अनिल कृष्णराव तावरे, प्रतापराव तात्या तावरे, किरण रावसाहेब तावरे, महेश उत्तमराव तावरे, संजय हनुमंत तावरे, राजेंद्र रामभाऊ तावरे, मिलिंद सुभाष तावरे, सागर प्रमोद तावरे, प्रशांत प्रताप तावरे, सुयश चंद्रराव तावरे, अरविंद भिकोबा तावरे, यादा कदाचित काही नावं राहिली असतील तर त्यांचाही मी उल्लेख केला असं समजा, परंतु अंतिम पॅनल जाहीर केल्यानंतर यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. निळकंठेश्वर पॅनलला मदत व्हावी म्हणून त्यांनी फॉर्म माघार घेतले. ह्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. प्रत्येकाला वाटत असतं की मला संधी मिळावी, त्याच्यामध्ये जागा मर्यादित असतात, 21 जागा असतात. सगळ्यांना मनात आम्हाला असताना देखील संधी देता येत नाही. या निमित्तानं 21 उमेदवार आम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर उभे केलेले. श्री निळकंठेश्वर पॅनलचा प्रमुख या नात्याने मी तुमच्या सगळ्यांचा नेतृत्व 5 वर्षाच्या करता करणार आहे. इतर 3 पॅनल उभे आहेत, त्यांनाही विचारा की त्या पॅनलमध्ये कोण नेतृत्व करणार आहे. कारण माझ्या जवळपास 19,750 सभासदांचा प्रपंच 5 वर्षाच्या काळामध्ये ताब्यात द्यायचा आहे. त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम जवळपास 1.25 लाख माझ्या मतदारांच्यावर होतो. कारण एक माझा सभासदाच्या मागे 5-6 लोक तरी घरामध्ये असतात. ह्या प्रकारचा विचार जर केला तर तुम्ही मला खासदार केलं, आमदार केलं, मी तुमचं नेतृत्व केलं. आजही मी महाराष्ट्रामध्ये तुमच्यामुळं उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय. परंतु अनेक जण अनेक टीका टिप्पणी माझ्यावर करतायत. त्यांना वाटलंच नव्हतं की अजित पवार उमेदवारी जाहीर करेल आणि तो स्वतः पुढे येईल. पण प्रपंचाचा प्रश्न आला. मागं 5 वर्षाच्या करता अण्णा आणि काकांची कारकीर्द ही डोळ्यासमोर सांगवीकरांनो आणा. आमच्या केशवराव जगताप आणि बाळासाहेब तावरेंची कारकीर्द डोळ्यासमोर आणा. मित्रांनो, मी मगाशी आपल्या खांडजला सांगितलं, माझ्याकडे सगळी आकडेवारी आहे, मी कागदोपत्री त्याच्यामध्ये तुमच्याशी बोलू शकतो. मी आपल्याला सगळ्यांना सांगीन की सोमेश्वर सहकारी साखर कारखाना ह्याची गाळप क्षमता 5,000 होती आणि आपली 4,000 होती. त्याच्यानंतर 2017-18ला 5,000 4,000च होती. पण 18-19ला काहींनी 7,500 माळेगाव सहकारी साखर कारखान्याची कार्यक्षमता केली. त्यावेळेस सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने 5,000 क्षमता असताना 10,04,388 मेट्रिक टन क्रशिंग केलं आणि आपली 7,500 क्षमता असताना आपण 10,72,000 मेट्रिक टन क्रशिंग केलं. 1.5 पट क्षमता जास्त होती तरी आपण त्यांच्या बरोबरीमध्ये राहिलो. 200 कोटी रुपये खर्च करून विस्तारीकरणाने काय साधलं? आमचं म्हणणंच ते आहे की बाबा ह्याच्यामधनं काय आपण साधू शकलं, ह्याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याची डिस्टिलरी 60,000 लिटर प्रतिदिनाची आहे. सोमेश्वरची डिस्टिलरी 30,000 लिटर प्रतिदिनाची आहे. त्यांच्यात 14, 15, 15, 16, 16, 17, 17, 18, 18, 19 ह्या काळामध्ये माळेगावनी 60,000 लिटरची प्रतिदिन क्षमता असताना 53,54,04,000 उत्पन्न काढलं. आणि त्या माळेगाव सोमेश्वर कारखान्याने 30,000 लिटरची प्रतिदिन क्षमता असताना 53,13,11,000 उत्पन्न काढलं. आपल्या निम्म्यानीच ती डिस्टिलरी होती. आता एवढा जर जुनी डिस्टिलरी भंगारात काढून नवी प्रकल्पावर 28 कोटी रुपये कशाला खर्च केला? काय रिटर्न मिळाले? का डिस्टिलरी कमी चालली? का शेवटच्या वर्षी त्यांची रिकव्हरी 10.61 आली? का त्यावेळेस गटारामध्ये आणि सगळीकडं आपलं ज्यूस वाहत होता, उसाचा रस वाहत होता? ह्याचं उत्तर अण्णांनी काकांनी दिलं पाहिजे ना. हे आकडे बोलतायत, अजित पवार मनाचं नाही सांगत. याबद्दल माझ्या सांगवीकरांनी विचार करायला नको? हे
तुम्ही मालक आहात. आम्ही उद्याच्याला 5 वर्षाच्या करता तुमचं विश्वस्त व्हायला निघालेलो आहे. शेवटी तुम्ही मालक आहात ह्याचा देखील विचार माझ्या सभासद बंधू भगिनींनी त्या बाबतीमध्ये केला पाहिजे. त्यांच्या काळामध्ये रिकव्हरी माळेगावची आपले बाळासाहेबांच्या कार्यकाळात 1184 14-15 रिकव्हरी, 15-16ला 12 रिकव्हरी आणि अण्णा आणि काकांच्या हातामध्ये कारखाना गेल्यावर 16-17ला 1162, 17-18ला 1197, 18-19ला 1176 आणि 2019ला 6/2/2020 अखेर 10-39 सीझन संपल्यावर 10-61. किती किलो साखर टनामध्ये कमी निघाली? जवळपास टनामध्ये 15 ते 16 किलो साखर कमी निघाली. भावावर परिणाम झाला नाही, शेतकऱ्यांचं नुकसान झालं नाही. खरं तर यांच्यातले काही मान्यवर कित्येकदा ते जुनंच काढत बसतात. अरे किती दिवस जुनं काढायचं? सारखं म्हणायचं की बाबा मी मागच्या काळामध्ये कारखाना चालवत असताना तिथं भाव 600 रुपये टन दिला. कधी? 91 साली. आता साल कुठलं आहे? 2025. अरे 35 वर्षापूर्वी 600 रुपये भाव दिला. कसा दिला? त्या शिरूरमध्ये साखर कारखाना नव्हता. त्यांचा ऊस 250 रुपये टनाने घेतला गेटकेन, आणि त्यांना दिला 250 रुपये आणि आपल्याला दिले 600 रुपये. अरे दोघांना जेवायला बसल्यावर दोघंही शेतकरी आहेत, त्यांची जात शेतकऱ्याची आहे. आपण देखील गेटकॅन घेतो, परंतु आपल्यापेक्षा गेटकॅनचा भाव मला वाटतं 200-300 रुपयांनी कमी असतो. आता आपण परवा खोडकी दिली ती आपण सभासदांना दिली. आता फायनल अजून करायचं. भाव कसा वाढला ते तुम्हाला सांगितलंय. आज देखील महाराष्ट्रामध्ये 100 साखर कारखाने खाजगी आणि 100 सहकारी आहेत. यंदाच्या वर्षीचा ॲडव्हान्स आत्तापर्यंत दिला आहे, त्याच्यात तुमच्या मालकीचा माळेगाव सहकारी साखर कारखान्याला केशवराव, बाळासाहेब, मदनराव ह्या सगळ्यांनी, अनिलराव, भाव किती दिलाय? 3332. उच्चांकी 1 नंबरचा भाव आहे. ॲडव्हान्स आहे, भाव नाही, ॲडव्हान्स आहे. अजून आपल्याकडे साखर आहे, आपल्याकडे इथेनॉल आहे. कोटा येतो तसं विकावं लागतं. वर्ण कोटा केंद्र सरकार देतं, सर्वांनाच देतं. आता त्याच्यामध्ये 229 कोटी रुपये साखरेवर उचलले. साखरेचा स्टॉक 259 कोटी रुपये 69 कोटीचा आहे. 40 कोटीची साखर 69 कोटी 269 कोटी 40 कोटीची साखर आपल्याकडं अधिकचे पैसे उपलब्ध होणार आहेत. फायनल करत असताना कारखाना सुरू व्हायच्या आधी दिवाळीमध्ये तुम्हाला पैसे लागतात. त्याच्यामुळे माझ्या सभासदांची दिवाळी चांगली होते, ते आपल्याला करायचं आहे. इथेनॉलचा स्टॉक आहे, त्याच्यातनं पण इथेनॉलवर उचललेले पैसे जाऊन बाकीचे पैसे आपल्याला उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. आपल्याला काटकसरीनं पुढं का जायचं आहे. ह्यामध्ये ह्या सगळ्यांनी काम उत्तम पद्धतीनं केलेलं आहे. त्याच्यामध्ये खोट कुठं आहे ती दाखवा. ती दाखवली तर आम्ही देखील कबूल करू. काल परवा हे सांगत होते की 60,000 पोती साखर भिजली. मी शिरवलीला सांगितलं एवढी भिजली असेल तर मी माझं पॅनल मागं घेतो, तुम्हाला पाठिंबा देतो. आज दुपारी केशवराव जगताप चेअरमन साहेब तिथं गेलेले होते. तिथं त्यांनी चॅनलशी बोलले. त्यांनी तिथं गोडाऊन उघडली. ती साखर ताडपत्रीच्या खाली बघितली, बॅटरी लावून बघितली, साखर भिजलेली नाही. असं पावसाळी वातावरण असलं तरी तुमच्या घरामध्ये 50 किलोचं साखरेचं पोतं असलं तर ते देखील सादळतं. साधं सरळ गणित आहे. घरातल्या बाई माणसानं विचारा, साखरेचा डबा आणि चहाचा डबा असतो, ती पण साखर थोडीशी अशी सादळते. असं काही प्रमाणात महाराष्ट्रात ही परिस्थिती झाल्यावर सगळ्या कारखान्यात होतं, पण त्याचं प्रमाण अत्यल्प आहे. 60,000 पोती भिजली नाही. उलट यांनी उत्तम पद्धतीनं 20% बिलोनी गोडाऊन केलं, तरी म्हणतात त्या गोडाऊनमध्ये पैसे खाल्ले.
अरे कुठं खाल्ली दाखवा ना, का आरोप करतात, का सांगता, खोटं का सांगता? त्याच्यामध्ये त्यांच्या काळामध्ये कारखाना असताना फोटो काढून बघा, गुगलवर जावा, त्यावेळेस वरचे सगळे पत्रे उडून गेलेले होते, सगळं मोकळं बदा 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 गळायचं. हे आल्यावर बाळासाहेब तुम्ही ते शीट टाकलं पत्रा, आज नवा पत्रा टाकला. कारण पूर्वीचं कधी काळचं होतं ना, काळानुरूप गंजला पत्र तर बदलावं लागतो, ते यांनी केलं. यांनी या सगळ्या गोष्टी, मी तर कामगार माझ्या सांगवीमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत, माझ्या लाडक्या बहिणी पण तिथं बसल्यात. मला सांगायचं आहे तुम्हाला की मागचं कुठलंही देणं एवढा उच्चांकी भाव सातत्याने देत कामगारांचं कुठलेही देणं यांनी ठेवलं नाही, जे पूर्वीच्या काळामध्ये होतं. महिन्याच्या महिन्याला पगार होतात की नाही? कामगारांनी सांगावं, जे काही आहे ते खरं बोला ना. रजेचा पगार तोही दिला, तो मागे दिला नाही. त्या संदर्भामध्ये हे सगळं मागचं देणं हे क्लिअर केलं. मागं जे काही कर्ज होतं ते बऱ्याच अंशी फेडलं आणि म्हणतात 400 कोटी रुपये कर्ज झालंय. अहो, आरोप करणाऱ्यांना माझी आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे, जर एवढं कर्ज असतं तर FRP यंदाचा यांचा निघाला 3125, भाव दिला आत्तापर्यंत 3332. 3125च्या पुढं भाव देताना आम्ही अमित शाह साहेबांना भेटलो होतो की तुम्ही इन्कम टॅक्सची तांगती तलवार आमची काढली, तुम्हाला लाख लाख धन्यवाद, तुमचं मनापासून अभिनंदन. पण आमचे सोमेश्वर माळेगाव FRPच्या पुढं भाव देतात नेहमी. मग ते वरचे भाव दिलेले तुम्ही जर इन्कम टॅक्स धरला 33%, तर आमची अडचण आहे. ते म्हणले अजित ते बरोबर आहे. मग ते म्हणाले की आपण असं करू, साखर आयुक्ताला ते तपासायला सांगू, साखर आयुक्त तपासेल की 3125 FRPच्या पुढं किती भाव निघतो, रितसर असणाऱ्या स्टॉक लक्षामध्ये घेता, आणि ते तपासल्यावर तिथं जर लक्षात आलं तर ते परवानगी देतील. आपल्याला परवानगी मिळाली म्हणूनच 200 रुपये अकाउंटला गेले. जर कर्ज असतं तर साखर आयुक्तांनी कशी परवानगी दिली असती? आता म्हणतील अरे ते अजित पवार मंत्रिमंडळात आहे, त्यांनी दबाव आणला असता, म्हणजे काही झालं तरी ती माझ्यावरच येते. असं नाही, कारण उद्याच्याला साखर आयुक्तांनी चुकीची परवानगी दिली तर त्याला घरी जावं लागेल. उद्याच्याला त्यांच्यावर ॲक्शन होईल. IAS ऑफिसर असं चुकीचं करत नाही. ह्या गोष्टीची नोंद माझ्या सांगवी परिसरातल्या मतदार बंधू भगिनींनी ह्या निमित्तानं घेतली पाहिजे. आणि मागं 600 आणि 250 त्यावेळेस ह्यांना अर्धपोटी जेवण घातलं आणि आपल्याला भरपूर ढेकरीपर्यंत 700 रुपये दिले. अहो, पण ते त्या काळात दिले, त्याच्यानंतरचं जे नुकसान केलं ते का नाही काढत? कसे भाव त्या ठिकाणी कमी निघाले, काय केलं, ह्याबद्दलचं उत्तर ते देत नाही. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार हे मतदार सुज्ञ या नात्याने तुम्ही केला पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणजे मागच्या वेळेस बाळासाहेब चेअरमन असताना नंतर मागं त्यांचं पॅनल आलं, त्यावेळेस साखर विकली. सगळे म्हणत होते साखर विकू नका, साखर विकू नका. 15-16ची गोष्ट होती. मित्रांनो, साखर विकली 2093नी आणि खुली साखर म्हणजे चाललेली होती 2351नी. 258 रुपये क्विंटलला कमीनी साखर विकली. त्याच्यात साधारण 26 कोटी 4 लाख रुपयाचं नुकसान आलं. ह्या पद्धतीचा कारभार, त्याचं पण उत्तर देत नाही तुम्ही, ह्याच्याबद्दल बोलतच नाही. तुम्ही सांगता त्या अजित पवारला ब वर्गातनं निवडून येणारे त्याला चेअरमन होता येणार नाही. आता निवडणुका अधिकारी ठरवलं ना त्याला चेअरमन होता येते का नव्हतं. फॉर्म मी भरल्यावर, यांनी मला सूचक अनुमोदक झाल्यावर ते मला सांगतील ना की बाबा तुला होता येतं का नव्हतं. मी सगळं तपासलंय.
सगळं काही ब वर्गाला अ वर्गाला कुणालाही सभा चेअरमन होता येतं, फक्त स्वीकृतला चेअरमन होता येत नाही. बँकेच्या प्रतिनिधीला चेअरमन होता येत नाही त्या संस्थेचं, कारण ते दुसऱ्या संस्थेतनं तिथं प्रतिनिधी म्हणून देखरेख करायला आर्थिक शिस्त आहे का नाही पाहायला ते येतात. ह्या प्रकारे तुम्हाला माझ्या चेअरमनशिपचं कसं काय दुखणं आलं तेच काही कळेना. परत म्हणतात अरे त्याने तर सांगितलं होतं सहकारामध्ये आता मी उभा राहणार नाही, मी राजीनामा देतला. तिथं म्हणले बँकेचा राजीनामा दिला. सांगवीकरांनो, मी असं सांगितलेलं होतं की डायरेक्टर तिथं राहिलं तर जो चेअरमन असतो त्यांनी काही वेगळे चुकीचे निर्णय घेतले तर अख्ख्या डायरेक्टर बोर्डाला नोटीस येतात आणि डायरेक्टर बोर्डाला उत्तरं द्यावी लागतात. मला तर त्या बाबतीमध्ये उत्तर द्यायचा काही प्रश्न नव्हता, पण MSC बँकेला मला फार किंमत मोजावी लागली, कारण नसताना बदनामी होती आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्रास होतो. मी असं कधी म्हणलं नव्हतं की सहकारामध्ये संस्थेमध्ये मी चेअरमन होणार नाही, असं कधी म्हणलं होतं सांगा बरं. मी आता चेअरमन, तुम्ही जर मदत केली, तुम्ही पाठिंबा दिला, तुम्ही आमच्या कपाशीच्या चित्रावर शिक्का मारला, 21 उमेदवारांना निवडून दिलं, तर मी त्या बाबतीमध्ये चेअरमन होणार आहे. मी चेअरमन झाल्यावर काय फायदा होणार आहे? आज तुमचा साखर कारखाना त्या परिसरामध्ये मी वेगवेगळा निधी आणू शकतो की नाही? माझी तेवढी क्षमता आहे. त्यामध्ये जसं बारामती शहराचा मी कायापालट केला, बाळासाहेबांना विचारा, 350 कोटी रुपये 4 वर्षामध्ये माळेगाव नगरपंचायतीला दिले. किती? 350 कोटी. उद्या 5 वर्षामध्ये मी 500 कोटी रुपये देईल, कारण जो तुमच्यासमोर बोलतो त्याच्या हातामध्ये राज्य सरकारचं बजेट असतं. यंदा त्यांनी 7,20,00,000 कोटीचं बजेट केलं आहे. किती कोटीचं? 7,20,00,000 कोटी. त्याच्यातनं दरवर्षी 100 कोटी रुपये त्यांना देणं मला जड आहे का हो? तुम्हीच सांगा. ते म्हणतात ना, वाढव्या ओळखीचा असल्यानंतर जेवणाला पंक्तीला मजा येते, कारण ती 2-4 पळ्या तिथे जास्त टाकतो. ओळखीचा नसला तर एक पळी हाड 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 करतो जाते. असं आहे बाबांनो, मनुष्य स्वभाव आहे. मी माझ्या तालुक्याला देणार, माझ्या मतदारांना देणार. त्यांनी मला इथपर्यंत त्या ठिकाणी पाठवलेलं आहे, मग का नाही मी त्यांचं मदत करायची? का नाही मी त्यांच्याकरता मेडिकल कॉलेज आणायचं? का नाही मी त्यांच्याकरता आयुर्वेदिक कॉलेज आणायचं? का नाही तिथं जर दुधाचा धंदा मोठा असेल आजूबाजूला तर पशुवैद्यकीय डॉक्टर बनवण्याच्या संदर्भातलं कॉलेज आणायचं? ते मी केलं आहे, ते तुम्ही पाहिलं आहे. त्याच्यामध्ये कुठली अडचण नाही. बारामती भिगवण रोडनी जाताना कशी दिसते? बारामती रिमांड रोडच्या मागं कशी गार्डन झाली आहे? तिकडं जवाहर बागेला जाताना 3 हत्ती चौकापासून कसं दिसतंय? पोपटराव तुप्यांच्या इथनं आमच्या स्विमिंग पूलला जाताना कसं दिसतंय? तिकडं आपला स्टोरेज टँक आहे, तो परिसर, आमची वयस्कर लोक बसतात, आमचे महिला बसतात, माता भगिनी बसतात, मुलं खेळतात. आनंद वाटत नाही? फिरण्याची ठिकाणं केली नाही? पैसा बारामतीचा नाही, पैसा राज्य सरकारचा आहे. ह्याच्या आधी कधी घडलं होतं? तुम्ही अनेक तालुक्यामध्ये फिरायला जाता, तिथं आहे का असं? आता नगरपंचायतीमध्ये आपल्याला ते करायचं आहे. 70 वर्षापूर्वी उभा केलेला कारखाना आपल्या वसाहती पण खराब झालेल्या आहे. आपल्या इथं पूर्वीची गोडाऊन आहेत, तुम्हा लोकांना माहिती असेल. मी अनेक ठिकाणी पूर्वीची 40-40 हजाराची गोडाऊन काढली आणि तिथं 3.5 लाख पोत्याची गोडाऊन केली. राजवर्धनला विचारा, आपल्या सोमेश्वरला पण केलं. करावं लागतं, कारण उत्पन्न वाढलेलं आहे. व साखर त्या ताडपत्रीमध्ये झाकून ठेवून चालत नाही, खराब होती. हे शेवटी भाव देत करायचं असतं. ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे. मित्रांनो, ह्याच्यातच नाही, आता ह्यावेळेस डिस्टलरी वाढवायची होती, परंतु आम्ही नाही वाढवली.
हुद्देवाढ केली, परंतु पगारवाढ आम्ही पुन्हा मागे घेतली. आम्हाला सगळ्यांना सारखा न्याय द्यायचा आहे. आम्हाला तिथं डायरेक्टर असतील त्यांच्याच घरातली मुलं नाही लावायची. मी यावेळेस 37 गावं आहेत, ज्या गावामध्ये डायरेक्टरशिप नसेल, त्या उदाहरणार्थ आमची आता शिरसण्याला नाही आहे, शिरवलीला नाही आहे, तर त्या भागामध्ये मी 20 डायरेक्टरांना विश्वासात घेईन की बाबांनो, मी सगळीकडे सांगितलेलं आहे, उद्याही सांगता सभेमध्ये सांगणार आहे, आपल्याला ते करावं लागेल. तुम्ही पण देताना ज्याला गरज आहे त्या घरातला मुलगा घ्या, जो अर्धा एकरवाला आहे आणि त्याचं सगळं शेतीवर अवलंबून आहे, त्याला घ्या. ज्याच्या घरात 1-2 कामाला आहेत त्यांना नका घेऊ, त्यांना थांबवा. हे आम्ही करणार आहोत. त्याच्याकरता तुमच्या आशीर्वादात पाठिंबा मला पाहिजे. त्याकरता त्या कबशीवर तुम्ही उद्याच्या रविवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदान आहे आणि ते पॅनल टू पॅनल मतदान करावं. नाही तर तावरे. आम्ही कुठं जावं असं कसं रे? तिकडं खल्लाटे. अरे असं नाही रे चालत. शेवटी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललो आहे. मी राजकीय जीवनामध्ये 91 पासून तुम्ही मला खासदार केलं. एकाने पण उठून सांगावं की अजित पवार इथं तुम्ही काम करताना जातीभेद केला, जातीवाद केला, म्हणेल ते ऐकीन, असं मी कधीच केलं नाही. मी सगळ्यांना जास्तीत जास्त सामावून घेण्याचा प्रयत्न केला. 100% मी कुणाला खुश करू शकत नाही, मला मर्यादा आहेत. एवढ्या हजार सभासदांच्या मधनं 21 जागा निवडायच्या, बरं इच्छुकांची संख्या आपल्याकडे जास्त असते. त्यांचीच नाराजी काढता आमच्या नाके 9 येते. अरे राहिलं रे, राहू दे रे, पुढच्या वेळेस बघू. आता मी सांगितलेलं आहे मी कशा पद्धतीनं चेअरमन म्हणून काम करणार. मी कारखान्याची गाडी वापरणार नाही, कारखान्याचा ड्रायव्हर वापरणार नाही, कारखान्यावर कुठलंही बिल माझं टाकणार नाही. मी जरी पुण्याला, मुंबईला, दिल्लीला गेलो तर माझं मी बिल भरीन. नावे नो. त्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये काही त्याच्यामध्ये जेवढी काटकसर करता येईल तेवढी काटकसर करेन. मी काटकसर केली की आपोआप त्याचा परिणाम MDवर होतो, अधिकारी लोकांच्यावर होतो, बोर्डावर होतो. उद्या डायरेक्टर म्हणलं नाही दादा इकडे जाऊन येतो. अरे तुझा चेअरमनच गाडी वापरत नाही, तू कुठं निघाला तिकडे जायला? तुझी गाडी घे, किक मार, 4 चाकी वाहन असेल तर चावी हाण आणि जा. तिथं चहा मिळेल, पाणी मिळेल, बाकीचं काही बंद. बाकीचं काय म्हणजे नाश्ता विष्टा बंद. हे तिथं सगळ्यांना नियम. का तर काटकसर केली पाहिजे. मेसेज गेल्यानंतर त्याचा परिणाम चांगला होतो. खरेदी करताना, विक्री करताना तुम्ही सुज्ञ सभासद आहात. अनेक जण तिथं अधिकारी कर्मचारी आहेत, काहींनी कामं केली. त्यांना विचारा. मी ज्या संस्थेमध्ये बसतो आणि निगोसिएशन करतो, मी निगोसिएशनला बसल्यानंतर इतरांच्या पेक्षा मी त्यांना खाली आणतो, कारण मी शेवटी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. समजा कुणी आता कुंडलिकने काही आणलं आहे टेंडर आणि कुंडलिकला म्हणलं अरे 1 कोटी कुठं रे, तर खाली आण, तुला दुसरीकडे कुठं तरी ती भरून काढीन, तर ती मला नाही म्हणणार आहे. त्याचा फायदा मी दुसरीकडे करीन ना, पण इकडं फायदा माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,750 सभासदांचा करीन. हे मला करायचं आहे. मला उत्तम कारखाना, हे सारखे म्हणतात ना अरे ह्यांनी काय काढलं, सहकारी संस्था कुठली काढली? अहो मी नाही काढली, तुम्ही कुठली काढली? हे तर शेंबेकरांनी काढलं, मुळकांनी काढलं, कोकऱ्यांनी काढलं, पोनकुल्यांनी काढलं, जगतापांनी काढलं, भोंगळ्यांनी काढलं, तुम्ही काय काढलं? मी अनेक कारखाने, मित्रांनो मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, विलासरावांनी मुख्यमंत्री असताना इथून पुढं खाजगी कारखाने द्यायचे, परवानगी द्यायची आहे, सहकारीला द्यायची नाही. आता सहकारीला नाही द्यायची, त्याच्यावर कारखाने बंद झाले, ऊस लोकांचा वाढतोय, करणार काय? त्याच्यामुळे तिथं कारखाने वेगवेगळ्या ठिकाणी काढले. बारामतीमध्ये काढले का? बारामतीमध्ये कुठं? इथले एवढे माझे जवळचे जीवाभावाचे सहकारी आहेत. कधी कुणाला सांगितलं की तुम्ही आतला ऊस माळेगावला सोमेश्वरला न घालता तिकडे घाला?
उलट इथं बाळासाहेब सोळसकर बसलेत, विचारा त्यांना. आम्ही सांगतो की माळेगाव सोमेश्वरचा भाव चांगला आहे, फलटण तालुक्यांनी पण आम्हाला ऊस घालावा, सातारा जिल्ह्यांनी घालावा, खंडाळा तालुक्यांनी घालावा. याला आम्ही असं बोलतोय आणि खुशाल आमची काही पावत्या फाडतात आमच्या नावावर. त्यामध्ये मी उलट मित्रांनो, पाठीमागच्या काळात आपल्या बारामतीत पेट्रोल पंप किती होते? 4. एक होता पुरंदरेचा, एक होता दातेचा, एक होता लेंगरेकराचा आणि एक होता तुप्यांचा. 4 रोडला 4 पंप. नंतर वाढले, नंतर हवेलीवाला निघाला, नंतर हवेलीवाल्याचा सराफाने घेतला वगैरे वगैरे. मित्रांनो, उलट मी ज्या संस्था बारामती तालुक्यामध्ये आपल्या बापदादांनी काढल्यात, आपल्या वडीलधाऱ्यांनी काढल्यात, त्यांना सगळ्यांना सलाम. त्या संस्थेमध्ये आम्ही खाजगी लेंगरेकराचा पंप आपल्या खरेदी विक्री संघांनी चालवायला घेतला आहे. खाजगी पंप सहकारांनी चालवायला घेतला. आम्ही काही सहकार मोडीत काढायला निघालो आहे. त्याच्यामध्ये मेडतला पंप काढला, आपल्या MIDCला पंप काढला. कुणाचा? खरेदी विक्री संघाचा. खरेदी विक्री संघाची कितीतरी औषधाची दुकानं, मेडिकलची, बियाणं खताची काढली की नाही? मग काही मोडीत काढायला निघालो? भर नाही घातली. आज महाराष्ट्रामध्ये जे काही खरेदी विक्री संघ आहेत त्याच्यात पहिल्या 5 क्रमांकामध्ये आपला बारामती तालुका खरेदी विक्री संघ आहे. हे काय सांगतात? सहकार मोडीतनं काढायला निघालाय. त्याच्यामध्ये दूध संघाला मी गेल्या मार्चच्या आधी 15 कोटी रुपये दिले. विश्वास बसला इथं, याला विचार नाही. दूध संघाला हा आहे कोकरे, संजय आहेत का? संजयला विचारा. आणि आता नवीन वर्षात 30 कोटी रुपये देतो. 45 कोटी रुपये राज्य सरकारचे वेगळ्या माध्यमातून देऊन 45 कोटीचा नंदन पशु खाद्य कारखाना काढतोय नवा. तिकडची 30 एकर जागा आपल्या नंदन पशु खाद्याच्या नावाने केली. आज करोड रुपयाची जागा. माळेगावला जागेचा भाव काय तो बघा. हे आत्ता केलं, आत्ता. यांना मार्केट कमिटीचे चेअरमन, यांना तर सुप्याला 18 एकर सुप्याला सब मार्केट, 26 एकर माझ्या झारगडवाडीला जनावरांचा बाजारच्या करता जागा. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे ती जळोचीची जागा मीच पुढाकार घेतला. मित्रांनो, त्यावेळेस मी पदरचे पैसे दिले. पदरचे कुठं? जळोचीची लोक म्हणली इथं आम्हाला मंदिर बांधून द्या तर आम्ही तुम्हाला ह्याच्यात मदत करू. देवस्थानची जागा घेताना त्यांना तिथं मंदिर बांधून दिलं. नंतर दीपक मलगुडेंनी आणखीन तिथं खर्च करून उत्तमच केलं. पण मी बोलल्याप्रमाणे केलं. आज एवढी मोठी मोक्याची जागा आपल्याला मिळाली. 45 कोटी रुपयाचं. हां बरोबर आहे. ते भगवानराव पासलकर पुणे जिल्हा दूध संघाचे चेअरमन. कधीही इतकी मोक्याची जागा, करोड रुपयाची जागा दणकवडीची. दणकवडीला भाव काय चालला त्यांना विचारा. 1 कोटी रुपये गुंठा, 40 कोटी रुपयाची जागा, 40 कोटी रुपये एकर. किती एकर जागा दिली त्या दिवशी? याला कोण 400 कोटीची जागा दिली. नाही, मी आता त्यांना सांगितलं नव्हतं, ते अचानक उठून आले. नाहीतर म्हणाले जी काहीतरी मिली बघत आहे. मी बोलीन, मग तू मधीच उठ आणि मग मधीच इकडे ये. असलं नाही. 400 कोटीची जागा पुणे जिल्हा दूध संघाच्या मालकीची केली. होत नव्हती. अनेक वर्षे झगडत होते, विचारा. होय सांग. लोक म्हणतील अतिच व्हायला लागले. केलंय भगवानराव, झालंय आपलं. तुमच्या नावातच भगवान आहे, आता काय करायचं. मित्रांनो, ह्या पद्धतीनं आम्ही काम करतो. आज तुमची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी का 75 कोटी रुपये नफा नाही आहे. बँकेत 0% व्याजाने पीक कर्ज देत नाही आहेत 3 लाखापर्यंत. आज कितीतरी महाराष्ट्रातल्या बँका बंद पडल्यात, कम होत नाही आहेत. जिल्हा बँकेच्या प्रकरणं होत नाही आहेत.
आज तुम्ही मला 91 साली निवडून दिलं, गेल्या 2 वर्षापर्यंत मी तिथं बँकेमध्ये होतो, सातत्याने बँकेची चढती कमाल आहे। MSC बँकेच्या बाबतीत माझ्यावर आरोप केले, गेले 4 वर्ष MSC बँक 605 कोटी, 615 कोटी, 630 कोटी आणि यंदा 650 कोटी नफ्यात आहे। जर बँक खराब चालली असती तर नफ्यात आली असती। काय आम्ही बोलत नाही म्हणून कुणी उठावून आम्हाला काही बोलावं? या पद्धतीनं आम्ही सहकाराला ताकद देतोय, तिथं सोमेश्वरला मदत करतोय। छत्रपतीला आमच्याकडनं चूक झाली होती, आम्ही कबूल केली। पृथ्वीराज बापू, मी आणि दत्तामामा भरणे आम्ही सांगितलं की मी तिथं लक्ष देऊ शकलो नाही, मला वाटलं बाकीचे बघतील। आता बापूंच्यावर जबाबदारी दिली, त्याच्यामध्ये परवा त्यांना 25 कोटी रुपये पाहिजे होते, एका फोनवर 25 कोटी रुपये उसने द्यायला लावले एकाला। 8 दिवसांनी बापूंनी परत केले। पण ही परिस्थिती आहे। अरे कोण रे 25, तुम्ही एकाने उठा बरं, एक 25 250 रुपये तुमच्या सांगण्याने की मिळतात का भाऊ? बरं 25 कोटी दिले राव। मी जर तिथं देऊ शकतो तर जिथं तुम्ही जर चेअरमन केलं तर इथं देऊ शकणार नाही, कुठलीच अडचण येऊन देणार नाही। कारण काम कुणाकडे? साखर आयुक्ताकडे। साखर आयुक्त DCMचं ऐकणार नाही। काम कुणाकडं? NCDCकडे। NCDC ऐकणार नाही। काम कुणाकडं? MSC बँक किंवा PDCC बँक ऐकणार नाही। आणि राज्य सरकारकडे। त्यामुळं सांगवीकरांनो, ठीक आहे, अनेक वर्ष अण्णा, मला वाटतं 40-50 वर्ष डायरेक्टर असतील बाबा। किती वर्ष आहे? 45-50 वर्ष। त्या काळामध्ये मुलं लागली असतील, काही तर रिटायर झालीत, तरी रिटायर झालेल्यांना पण त्या सभासदांना म्हणतात तुमचं ते लावलं होतं, रिटायर झाले, परंतु तुला मी लावलं होतं। आता मी तर कितीतरी लोकांना लावलंय, म्हणून मी कधी म्हणलं तुम्हाला मी लावलं नाही म्हणलं, कारण माझं काम होतं, मी लावलं। आता मात्र सगळ्यांना अन्याय कसा होणार नाही, शिरसण्यावर, शिरवलीवर, ह्या पद्धतीचा प्रयत्न करीन ना, तुम्ही संधी द्या ना। त्याबद्दल हे का आत्ताच ते विनोद फडतरे या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। ताजं उदाहरण, खरं सांगायचं कारण नाही, मी उपकार केले नाही, आणि तो अण्णांचा अतिशय जवळचा होता। त्यामुळं मी भेटायला गेलो, माझ्याबरोबर अनिल होता, अजून काही सहकारी होते, आणि ते बघत असताना मला वाईट वाटलं। त्याचं कुटुंब अडचणीमध्ये होतं। ज्यावेळेस मला अनिल तावरे आणि ह्यांनी सगळ्यांनी सांगितल्यावर त्यांचं एका संस्थेचं कर्ज होतं, मी तिथं फोन केला। ते कर्ज जे काही होतं त्याचं संपूर्ण लोकांच्या मनामध्ये ते राहतं। जर एखाद्या गावानी फक्त भावकी धरलं किंवा वेगळ्या पद्धतीनं मतदान केलं, सिंगल वोटिंग केलं, सिंगल वोटिंग देखील अडचणीचं ठरतं। आपल्यातले आता इथं उमेदवार 3 आहेत, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर गटामध्ये 3-3 फुल्या शिक्के तुम्हाला मारायचे। त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला पहिली मतपत्रिका 3 देतील, तिथं 7 ते 6 मतदान आहे, 3 मतपत्रिका देतील। आमचे लोक तुमच्याकडे येऊन गिरवून पण घेतील। त्याच्यात 5 नंबर, 7 नंबर, 10 नंबर, कबशी ह्याला शिक्का मारा। 3च, 4 मारला की बाद, त्याच्यावर 3। दुसरी मतपत्रिका ही पांढरी असेल, दुसरी गुलाबी आहे, तिकडनं नाही आणली, नमुना आहे, त्याच्यामध्ये 1 नंबर, 10 नंबर, 15 नंबर, कबशी, त्याला 3 शिक्के मारा। तिसरी मतपत्रिका पिवळी, 1 नंबर, 10 नंबर, 11 नंबर, कबशी। 4 मारलं तर बाद, पॅनल टू पॅनल मारा। सिंगल मारलं तरी आम्हाला कळेल की यांनी स्वतः सिंगल मारलं, हे बरोबर नाही, हे आम्हाला पटणारं नाही। हे पहिली 3 ते सांगणार की ते पेटीत टाका, मग दुसऱ्यांदा तुम्हाला 4 मतपत्रिका देतील, त्या 2-2 शिक्के मारा म्हणून सांगणार आहेत। त्याच्यामध्ये पहिली मतपत्रिका हिरव्या कलरची, त्याच्यामध्ये ही आहे गट नंबर 4ची,
त्याच्यात 2 नंबर आणि 7 नंबर कबशी कबशी ती टाकल्यावर त्याच्यामध्ये अशी थोडीशी भगवी, तिला 5 नंबर गट, 2 नंबर आणि 5 नंबर कबशी कबशी 2 शिक्के मारायचे, 3 शिक्के मारले तर मतपत्रिका बाद होईल. त्याच्यानंतर हे आपला 6वा गट, त्या 6व्या गटात 4 नंबर आणि 7 नंबर इथं कबशी कबशी, तिथं 2 शिक्के मारले की त्याच्यातच तुम्हाला महिलांची पण मिळेल 3 नंबर आणि 9 नंबर, तिथंही कबशी कबशी. अशा पद्धतीनं दुसऱ्यांदा 4 मतपत्रिका देतील. 2 कर्ज मी फेडलं. किती लाख होतं? 7.25 लाख रुपये ते फेडलं आणि त्याच्या पत्नीला पण नोकरीला लावलं. आम्ही पण माणूस की आमची जात आहे रे, आम्ही दुजाभाव केला नाही. त्याच्यामुळं अनेकांचे दवाखान्याची बिलं असतील, अनेकांचे ॲडमिशन असतील, अनेकांचे पोलीसच्या संदर्भातले काही प्रश्न असतील, कधी माणसावर कुठला प्रसंग येतो ते सांगता येत नाही. आत्ता पण माझ्या काही सहकारी मित्रांनी मला निवेदन दिली, त्याच्यामध्ये कारखान्याचा विमा चालू करण्याबाबत विमा पण उतरवलेला होता, परंतु नंतर त्याचा हप्ता फार वाढून आला, त्याच्यामुळं आपण थांबवला. तरी राज्य सरकारने महात्मा फुले जल आरोग्य योजना आणली ना, ती 5 लाखाची आहे. आणि जन आरोग्य योजना आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची ती 5 लाखाची आहे. त्याच्यामुळं इकडून नाही पण तिकडून देखील तुम्हाला विम्याचं संरक्षण दिलं आहे. त्यामध्ये आमचे माळवाले आळी गट नंबर 80 रस्त्याच्या बद्दल दिलं आहे, घरकुलाच्या बद्दल माझ्या काही सहकाऱ्यांनी दिलं आहे, आमच्या MSCBचं वीज पोल त्याच्याबद्दल दिलं आहे, सांगवी शिरोली शिवरस्त्याचं दिलं आहे. आता ही कामं तहसीलदाराचं एक दिलं आहे. ही कामं आम्ही करणार ना. 24 तारखेपर्यंत आचारसंहिता ती संपल्यानंतर मी मार्गी लावीन. मी तर लोकांना सांगतोय, तुम्ही साथ द्या, आम्ही सगळे मिळून चांगलं चालू भलं करू. तिथं आज तुम्ही कारखान्यात बघताय, त्याच्यामध्ये माझी काय मला आवड आहे. मी तुम्हाला खरंच सांगतो, मी ज्या संस्थेची जबाबदारी घेतो तिथं मी झाडं लावतो, तिथले रस्ते मी चांगले करतो, तिथल्या सुविधा देतो, तिथल्या इमारती, तिथले सगळं जे काही बांधकाम चकाचक आपल्याला लागतं. ही आपली कृषीमूल शिक्षण संस्था. परवा तर अण्णांनी सांगितलं, ती म्हणले विद्याप्रतिष्ठानला जोडली. आत्ताच्या आत्ता इथनं प्रफुल्ल तावरेला फोन करा, तोच तिथं आहे. त्याला म्हणा जोडली का रे, तुमचीच भावकी आहे, तुम्हाला खरं बोल. लावा फोन, सुभाष सोमाणीला लावा. सुभाष आहे का इथं? काही मी तिथं 50 कोटीची कामं केलेली आहेत. मी CSRचा फंड आणून तिथं तुम्ही जाता येता बघता, त्या मोरगाव रोडनी पहिल्यापेक्षा कितीतरी चांगल्यातलं चांगलं केलं आणि अजून मी 50 कोटी रुपये घालणार आहे. मी CSRमधनं 50 कोटी रुपये घालणार आहे. तेवढं आपली ताकद आहे. मी तिथंच नाही, केशवरावांनी मला सांगितलं, माळेगाव शैक्षणिक संकुलला 3.5 कोटीचे रस्ते मी करून दिले. कारखान्याचा 1 पैसा नाही, सरकारचा पैसा नाही. विचारा केशवरावांना. उद्याच्याला तिथं इमारती बांधायच्या म्हटलं तर मी CSRमधनं निधी आणीन ना. तुम्ही का काळजी करता? तुमच्या पेमेंटला धक्का लागणार नाही. तशा पद्धतीनं माझ्यासमोर 3 पॅनल आहेत. त्याच्याबद्दल कोणी सांगू शकतं का? आहे का त्यांचा तयारी? आमच्या पॅनलचा, श्री निलकंठेश्वर पॅनलचा कब्बाशीला आपण शिक्का मारला तर चेअरमन हे का, ही आहे चेअरमन. तसा त्यांच्या 3 पॅनलचा कोण चेअरमन आहे सांगा ना. कळायला नको आहे लोकांना की कोणाच्या हातामध्ये कारखाना द्यायचा आहे. अहो सगळं चेअरमनच्या हातात असतं. बाळासाहेबांनी अनुभवलंय, आमच्या केशवरावांनी अनुभवलंय. बाकीच्यांना मुद्दे सांगता येतात, काही काटकसर कशी करायची, काय बचत कशी करायची ते बोलू शकतात. पण सहकारामध्ये होलसेल चेअरमन असतो. आपल्या सोसायटीचा चेअरमन मात्र वेगळी गोष्ट आहे. विकास सोसायटीमध्ये चेअरमन जरी असला तर होलसेल सचिव असतो. त्याच्या मनात येईल तेव्हाच ती पास चेक, नाहीतर काहीतरी अशी का खुट्टी मारून ठेवतो.
नवं जुनं तर तेच आहे. ठीक आहे, तो त्यांची काम करतात, त्यांच्याबद्दल आम्हाला कौतुक आहे. मी आता त्यांच्याकरता पुन्हा काढा आणतोय, त्यांना सुरक्षित कसं देता येईल त्या पद्धतीचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, आपल्या भागामध्ये काही कर्मचाऱ्यांच्या बद्दलचे प्रश्न आहेत. मी मागं देखील एका ठिकाणी बोललो, तुम्हाला पण सांगतो, मी दुजाभाव करणार नाही. मला अख्ख्या बारामतीनं नेहमी साथ दिलेली आहे. माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या लोकांनी पण साथ दिलेली आहे. माझी तुम्हाला सांगणं आहे की त्यांचाही प्रश्न आपण कसा निकाली काढायचा तो काढू. आपण काळजी करू नका. तुम्ही फक्त राज्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा सर्व बाबतीमध्ये ह्यांनी आता कारखाना एवढा चांगला चालवला, म्हणूनच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनी राज्यामध्ये नंबर 1चं आर्थिक नियोजन ह्या करताचा पुरस्कार दिला ना ह्यांना, का वशिल्याने दिला सांगा ना. तिथं आम्ही बघतो मार्क्स असतात, त्यांचं उत्पन्न किती आहे, पर पोत्यामागं खर्च किती आलेला आहे, तोडणी वाहतुकीला किती खर्च आला आहे, सगळं त्याचं फुटपट्टी तिथं लावतात. आणि त्याच्यात जे 1 नंबरला उतरेल त्याला बेस्ट शुगर फॅक्टरी म्हणून पारितोषिक देतात. त्याला मुख्यमंत्री असतात, त्याला पवारसाहेब असतात, इतर पण आम्ही बरेच जण असतो. ही परिस्थिती आहे ना बाबांनो, जे खरं आहे ते सांगतोय. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. मित्रांनो, एकंदरीतच हे सगळं सांगत असताना मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याने कोजनच्या बाबतीमध्ये देखील आपलं कोजन 35 मेगावॅट आणि ह्यांचं तुमचं किती रे होतं राजवर्धन, 21 का 23 मेगावॅट, 23 मेगावॅट त्यांचं कोजन असताना देखील आपल्या एवढे एक्सपोर्ट ते करतात. ह्यांनी कोजनच्या बाबतीमध्ये देखील जे सिस्टमॅटिक पद्धतीनं करायला पाहिजे होतं ते केलं नाही. हे सगळं साफ करताना, स्वच्छ करताना बाळासाहेबांना, केशवरावांना बरेच कष्ट घ्यावे लागलेले आहेत. ही गोष्ट सांगवीकरांनो आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, ही तुम्हाला एक संधी आलेली आहे. त्या संधीचं सोनं करायचं का संधी सोडून द्यायची ते तुमचं तुम्ही ठरवा, तुम्ही मालक आहात. त्यामध्ये आजूबाजूच्या भागामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. तुम्ही भावनिक होऊ नका. कोणी भावनिक करण्याचा प्रयत्न करेल, कोण त्या बाबतीमध्ये आणखीन काही सांगण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, बाळासाहेबांनी ज्यावेळेस ते संचालक बोर्डामध्ये होते त्याही वेळेस त्यांनी आपल्याला चांगला भाव देण्याचा प्रयत्न केला. त्या काळात त्यांनी 7-8 पासून 13-14 पर्यंत जवळपास 7 वर्ष तुम्हाला ती मिळाली होती ना मागची. त्यावेळेस माळेगावनी एकंदरीत 3 आणि 3 7 वर्षात 15,929 रुपये 7 वर्षात टन भाव दिला. आणि सोमेश्वरनी 15,261. सोमेश्वरच्या पेक्षा ह्यांचा भाव 668 रुपयेनी अधिक त्या बाबतीमध्ये दिला. ही पण बाब आपण लक्षात ठेवा. सोमेश्वर 5,000 टनाचा आहे. 18-19ला सोमेश्वरनी 5,000 टनामधनं 10,04,388 मेट्रिक टन गाळप केलं. आणि त्यावेळेस अण्णांनी काकांनी आपला कारखाना 4,000चा 7,500 केला. 7,500 केल्यावर ह्यांच्या 1.5 क्रशिंग व्हायला पाहिजे होतं. आपलं क्रशिंग झालं 10,72,000. 200 कोटी रुपये खर्च करून 10,72,000 आणि त्यांचं काही खर्च न करता 10,04,388. हे आकडे बोलत आहेत, मी खोटं बोलणार नाही. आपण बघा हे काय परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मगाशी 30,000ची डिस्टलरी सोमेश्वरची आहे, माळेगावची 60,000 लिटर प्रतिदिनाची आहे. त्यांच्या ताब्यामध्ये कारखाना गेल्यानंतर त्यांनी 5 वर्षामध्ये 60,000 लिटर प्रतिदिन क्षमता असलेली डिस्टलरी 53,54,04,000चे
उत्पन्न काढलं, पैसे मिळवले आणि सोमेश्वरनी 30,000 लिटर प्रतिदिनची डिस्टलरीमध्ये 5 वर्षात 53,13,11,00,000 रुपये कमवले. 30,000 क्षमतेची डिस्टलरी असताना त्यांचे 5 वर्षात 53,13,00,000. आपले 60,000ची डिस्टलरी असताना 53,54,00,000. जुनी डिस्टलरी भंगारात काढून नवीन प्रकल्पावर 28 कोटी रुपये खर्च केले. 28 कोटी. ह्या दोघांना विस्तार वाढ, डिस्टलरीची वाढ, कोजनची वाढ ह्याच्यात फार इंटरेस्ट आहे, फार इंटरेस्ट आहे. त्याचा हा चमत्कार आहे. त्यामध्ये अशा खूप गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील की ज्या माझ्याकडे बरेच कागद आहेत. मित्रांनो, म्हणून माझी आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे की पॅनल टू पॅनल मतदान करा. लोकांच्या मनामध्ये ते राहतं. जर एखाद्या गावानी फक्त भावकी धरलं किंवा वेगळ्या पद्धतीनं मतदान केलं, सिंगल वोटिंग केलं, सिंगल वोटिंग देखील अडचणीचं ठरतं. आपल्यातले आता इथं उमेदवार 3 आहेत. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर गटामध्ये 3-3 फुल्या शिक्के तुम्हाला मारायचे. त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला पहिली मतपत्रिका 3 देतील, तिथं 7 ते 6 मतदान आहे. 3 मतपत्रिका देतील. आमचे लोक तुमच्याकडे येऊन गिरवून पण घेतील. त्याच्यात 5 नंबर, 7 नंबर, 10 नंबर कबशी 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 ह्याला शिक्का मारा. 3च, 4 मारला की बाद. त्याच्यावर 3. दुसरी ही पांढरी असेल, दुसरी गुलाबी आहे, तिकडनं नाही आणली, नमुना आहे. त्याच्यामध्ये 1 नंबर, 10 नंबर, 15 नंबर कबशी कबशी कबशी, त्याला 3 शिक्के मारा. तिसरी मतपत्रिका पिवळी, 1 नंबर, 10 नंबर, 11 नंबर कबशी कबशी कबशी. 4 मारलं तर बाद. पॅनल टू पॅनल मारा. सिंगल मारलं तरी आम्हाला कळेल की ह्यांनी स्वतः सिंगल मारलं, हे बरोबर नाही, हे आम्हाला पटणारं नाही. हे पहिली 3 ते सांगणार की ते पेटीत टाका. मग दुसऱ्यांदा तुम्हाला 4 मतपत्रिका देतील, त्या 2-2 शिक्के मारा म्हणून सांगणार आहेत. त्याच्यामध्ये पहिली मतपत्रिका हिरव्या कलरची, त्याच्यामध्ये ही आहे गट नंबर 4ची, त्याच्यात 2 नंबर आणि 7 नंबर कबशी कबशी. ती टाकल्यावर त्याच्यामध्ये अशी थोडीशी भगवी, तिला 5 नंबर गट, 2 नंबर आणि 5 नंबर कबशी कबशी. 2च शिक्के मारायचे. 3 शिक्के मारले तर मतपत्रिका बाद होईल. त्याच्यानंतर हे आपला 6वा गट. त्या 6व्या गटात 4 नंबर आणि 7 नंबर इथं कबशी कबशी. तिथं 2 फुले शिक्के मारले की त्याच्यातच तुम्हाला महिलांची पण मिळेल. 3 नंबर आणि 9 नंबर तिथंही कबशी कबशी. अशा पद्धतीनं दुसऱ्यांदा 4 मतपत्रिका देतील, 2-2 शिक्के म्हणजे 4 दुने 8, ते तुम्हाला मतपेटीत टाकायचे. नंतर शेवट 3 मतपत्रिका देतील. ती गुलाबी येईल, ती मागासवर्गीय उमेदवार निवडण्याच्या करता. तिथं 3 नंबरला कबशी, 1च शिक्का मारायचा आहे. 3 नाही, 2 नाही, 1, तर बाद होणार नाही. नंतर अशी हिरवट पत्रिका लाईट हिरवट मिळेल. तिथं 4 नंबरला कबशी आहे, ती भटक्या विमुक्त जाती जमातीची आहे, तिथं शिक्का मारायचा आहे. आणि शेवटची ओबीसीची 4 नंबरला पिवळी मतपत्रिका आहे, तिथे 1 शिक्का मारायचा आहे. असे 20 शिक्के मारण्याचा तुम्हाला अधिकार आहे. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी त्याच्यामध्ये इथं उमेदवार आहेत त्यांची ओळख करून देतो. त्याच्यामध्ये गणपतराव चंद्रराव खलाटे, गणू अण्णा, गणाभाऊ त्यांची कबशी खूण आहे. नंतर विजय श्रीरंग तावरे, त्यांची कबशी खूण आहे. नंतर वीरेंद्र अरविंदराव तावरे, त्यांची कबशी खूण आहे. अजून कोण आहे इथं? नाही, म्हणजे दुसरं कुणी जनरल चाल आहे का? हा, भाऊ आहेत ना. अरे बापरे, भाऊ आहेत ते 1 नंबर गटात.
एक नंबरलाच आहे, म्हणजे एक नंबर गटामध्ये त्यांची खूण आहे कब्बशी भाऊ, त्यामध्ये 5 नंबर 7 नंबर 10 नंबर ते मी सांगितलेलं आहे. ह्या पद्धतीनं आम्ही ब वर्गाचं उद्या त्यांना खास सहयोग बघल्यावर बोलवलेलं आहे. त्यांना समजून सांगायचं आहे की ब वर्गाचं मतदान करताना मागे अनेकदा अनुभव जरा वाईट आला. कसा वाईट आला की त्यांनी SN जगतापला, स्वप्नीलला तिथं फुल्या मारल्या, शिक्के मारले, परंतु 2 महिला, अल्पउद्वारक, मागासवर्गीय, NT आणि OBC ही तर 5 मतं काही माझ्या पॅनलला दिली नाही. त्यांना वाटलं अजित पवार फक्त इकडचंच बघेल, आणि ते सगळे व वर्गाचे मतदार म्हणजे साधी माणसं नसतात, मोठी माणसं असतात, आणि त्याच्यातले बहुतेक माझ्याच विचाराचे. नेहमी माझं जे पॅनल येते ना त्यावेळेस सर्वसामान्य शेवटच्या माझ्या सभासदांनी आम्हाला पॅनल टू पॅनल मतदान केलं, म्हणून आमचं पॅनल येतं. ही पुढारी ब वर्गाचं देतात, परंतु इकडची 5 काही देत नाही. ते उद्याच्याला जरा त्यांना समजून सांगावं लागेल की नमस्कार साहेब, आपण मला जे दिलं नाही तरी चालेल, पण माझ्या 5 लोकांना मतदान करा, तर आपल्याकडं पुढं 4.5 वर्ष अजित पवारचं दार उघडं राहील, तर आपली कामं होतील, तर आपले प्रश्न सुटतील. खरंच वाईट वाटलं मला. काल स्वप्नील पण म्हणत होता की दादा आम्ही मागं राहिलो होतो, ती ब वर्गाची पेटी फुटली तेव्हा. हां, इथं कोण कोण आहे? तू आहे का ब वर्गाला? हां हां, पहिल्यांदा आहे, लगेच पहिल्यांदा म्हणतो, कारण मागचा त्याच्यावर येऊ नये ना. सिंगल व्होटिंग ज्या गटामध्ये जो उमेदवार घेईल त्याला 5 वर्षामध्ये फक्त यायचं, चहा प्यायचं आणि जायचं, त्याचं काहीच ऐकणार नाही. त्यांनी सांगितल्याशिवाय त्याचे पाठीराखे, त्याचे नातेवाईक, त्याचे समर्थक सिंगल व्होटिंग करणार नाही. त्यामुळं आम्ही सकाळीच आमची 21 लोकांची बाळासाहेब आपण मीटिंग घेतली होती, सगळ्यांना पॅनल टू पॅनल करायला सांगितलं. हे बरेच अनुभव आला. खरं तर त्या छत्रपतीने राव 6-6.5 हजार मतांनी पॅनल निवडून दिलं. ह्या राजवर्धन कुठे त्यांनी तर तिथं 16 का किती हजार, 17 हजारांनी माझं सोमेश्वरचं पॅनल निवडून दिलं. मला तर काही कळतच नाही तुमचा राव एवढा भाव दिला, 7 उच्चांकी सगळा ॲडव्हान्स दिलाय. तुम्ही तर 1 साईड पॅनल चालवायला पाहिजे. तुम्ही कशा करता संचालक बोर्ड निवडून देता? जास्त भाव मिळण्याकरता. दिला की नाही? कारखाना चांगला चालला की नाही? मग कशात अडलंय? आणि आता तर तुम्हाला बघा, मी खरंच दाखवणार आहे, महाराष्ट्राला दाखवणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे, पण तुम्ही सगळ्यांनी कब्बशीला शिक्का मारला तर मी आपल्याला सांगतो, तुम्हालाही वाटेल याला इतक्या उशिरा उगीच चेअरमन केलं, मागच ह्याला चेअरमन करायला पाहिजे होतं. असं तुमच्या मनातील इतका चांगला कारखाना चालवून दाखवेल, इतका चांगला भाव देऊन दाखवेल, इतका चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला न्याय देईल, सभासाला न्याय देईल. आणि तुमच्या कार्यक्षेत्रातले सगळे वेगवेगळे प्रकारचे रस्ते वगैरेचे प्रश्न आहेत, चाऱ्याचे प्रश्न आहेत, इथले आपल्या KTVR आहेत ना, त्याला वेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी वापरून बटनावर दरवाजे वर गेले पाहिजे आणि बटनावर खाली आले पाहिजे. हे आता महाराष्ट्रात सुरू झालं आहे, ते आपल्याला इथं करायचं आहे. आपल्या खांडज, तिरवली, निराबागजला जे घाण पाणी जातं त्याच्यावर ट्रीटमेंट करायची. त्याकरता मी माळेगाव नगरपंचायतीला 4 कोटी रुपये 2 ह्याला पैसे मंजूर केलेत. त्याच्यामध्ये जास्तीचं खराब पाणी हे कसं प्रदूषण मुक्त होईल या पद्धतीनं तुमचे पैसे खर्च नाही केले, 4 कोटी सरकारचे पैसे दिले. अहो तुम्ही पहा, तुम्हालाही कळेल की मी इतकी तुमची बचत करून दाखवेल. आत पण कारखान्यामध्ये जी स्वच्छता नीटनेटकेपणा करणारे रस्ते बिस्ते त्याच्यात कारखान्याचे पैसे खर्च करणार नाही.
आपल्याकडे मशिनरी आहे, आपल्याकडे सगळं काही आहे. तुम्हाला तोशिष न लागता तुमच्या मालकीच्या कारखान्याचा उत्तम पद्धतीच्या सगळ्या गोष्टी करून दिल्या तर तुम्हाला काय हरकत आहे? त्याला तर पाठिंबा आहे ना. नाहीतर हे तू फुकट का करतो आमच्याकडे असं काही म्हणू नका. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करीत मला सुदैवाने दृष्टी आहे, मला चांगल्या कामाची आवड आहे. मी बारामतीमध्ये केलेल्या इमारती तुम्ही बघता, कशा देखण्या इमारती बारामतीच्या सौंदर्यामध्ये भर घालणाऱ्या मी केलेल्या आहेत. राज्यामध्ये पण केल्या आहेत, जिल्ह्यामध्ये पण केलेल्या आहेत. अर्थात हे सगळे तुमच्यामुळं झालं आहे. तुम्ही मला साथ दिली, तुम्ही मला आशीर्वाद दिले. आताही तुम्ही लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून दिलं म्हणून हे कामं अधिक जोमाने करावीशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतात. आणि मी कामात कमी पडणार नाही. मी एकटे हे निर्णय घेणार नाही. मी बाळासाहेबांनाही विचारीन, मी इतर देखील प्रमुख डायरेक्टरांना विचारीन. मी केशवराव जरी बोर्डात नसेल, अनिल जरी बोर्डात नसेल तर त्यांनाही विचारेल की तुमच्या काही सूचना आहेत. मदनरावला विचारेल तुमच्या काही सूचना आहेत. शेवटी हे आपल्या सर्वांचं वैभव आहे. चेअरमन हा नाममात्र एकटा होत असतो, पण शिस्त लावणार, बाकीच्या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे त्या ठिकाणी करणार, अशा पद्धतीचं सांगणं माझं आपल्या सर्व सहकाऱ्यांना आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, हो का कोणीतरी चिठ्ठी दिली, 91-92 साली साखर एके साखर ऊसाचं उत्पादन जास्त शिरूर तालुक्यातील गोणगंगा सुरू नव्हता. या भागातील गेटकेण ऊसाला अत्यल्प भाव देऊन माळेगाव कारखाना 600 रुपये दर दिला. सहकार मर्शी गेले 30 वर्ष आणि आजही हेच सांगतात. त्यावेळी राज्यात ऊस दर 250 असताना मी 600 रुपये दिले. देशात 1 क्रमांकाचा दर दिला. खिसे फाटेपर्यंत, खिसे फाटेपर्यंत पैसे दिले, आताही देऊ असे सांगत आहेत. मित्रांनो, तो काळ होता ना, मी कुठं नाही म्हणतो. अहो तुम्हाला माहिती नाही, सांगवीकरांनो, मला आठवलं आपल्या इथं पालकमंत्री झाले होते श्रीमंत अभयसिंहराजे भोसले. ते म्हणले, अजित पवार, मी कितीदा तरी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पूर्वी बँकेमध्ये पैसे जमा व्हायचे नाही, तिथं लाईन लावावी लागायची आणि ते पेमेंट घ्यावं लागायचं. माळेगावला पण होतं. तिथं त्या लाईनीत अभयसिंहराजे भोसले साहेब उभे राहिले. म्हणजे तो काळ होता ना तसा. आता त्याच काळाचं किती दिवस उगाळायचं? आता काळ खूप बदलला आहे. काळानुरूप आपण बदललं पाहिजे. आता ऑटोमायझेशन आलं आहे, नवी टेक्नॉलॉजी आली. आपल्याला आता ह्या 5 वर्षामध्ये 100% हार्वेस्टिंगनं ऊस आणावं लागणार आहे मशीननी. तोडणीवाले आता तुम्हाला मिळणार नाही. ती लोक म्हणतात किती दिवस आम्ही तुमचा ऊस तोडायचा. नवी पिढी तयार होत नाही. त्याच्यामुळं मांजरा सहकारी साखर कारखान्याने गेल्या हंगाम 100% हार्वेस्टर तिथं आणलेत आणि त्याने ऊस तोडला. मी त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करीन ना. मी एखादी स्कीम आणीन, हार्वेस्टर घेणार त्याला 25 लाख रुपये अनुदान करता येईल ना. त्याच्यात माझे काही शेतकऱ्यांची मुलं पुढे येतील. आपला सगळा ऊसाला किती आज आपला ट्रिपलर, आता किती लोकांना माहिती ट्रिपलर माहीत नाही. ट्रिपलर जो बसवला ना माळेगाव कारखान्याचा, महाराष्ट्रात नंबर 1चा ट्रिपलर आपल्या माळेगाव कारखान्याचा आहे. सगळे महाराष्ट्रातले कारखाने तिथे येतात आणि त्या पद्धतीचा ट्रिपलर आपापल्या कारखान्यामध्ये बसवायला लागलेले. इतका चांगला ट्रिपलर आपला बसलेला आहे. आपल्या इथं आम्ही VSI वगैरे तज्ज्ञांना बोलून काय काय अजून तिथं सुधारणा केल्या पाहिजेत, काय केल्यानंतर स्टीमची बचत होईल, आहे त्या बॉयलरमध्ये काय केल्यावर स्टीम अधिकची आपल्याला मिळेल. आज आपल्याला ह्या सगळ्यांना विचारा. स्टीम कमी पडते म्हणून आपलं कोजन फुल कॅपॅसिटीनं चालत नाही. त्यावेळेस अण्णांनी काकांनी ते गणितच नीट बघितलं नाही की 35 मेगावॅटचं कोजन होत असताना स्टीम किती लागेल. हे आपलं दुर्दैव आहे. तरी देखील मधल्या 5 वर्षाच्या काळामध्ये बाळासाहेबांनी आणि केशवरावांनी त्याच्यातनं बऱ्याच काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
बाबांनो, इतक्या किरकोळ किरकोळ किचकट गोष्टी आहेत, त्या सांगत बसलं तर अख्खा रात्र कमी पडेल. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्या भावकीतलं, तुमच्या बेट्यातलं, तुमच्या घरातलं तिकीट मिळालं नाही मिळालं ह्याचा विचार करू नका रे बाबांनो. तुम्हाला 5 वर्ष चांगला भाव आणि तुमचा कारखाना राज्यामध्ये चांगला, आपली माळेगाव शैक्षणिक संकुलाच्या करता आपल्याला कमी तोशिष लागून कसं आपल्याला अधिकच्या वेगवेगळ्या गोष्टी तिथं उभ्या करता येतील. माळेगाव कारखाना माझ्या शिवनगरच्या परिसरात येतोय. माळेगाव नगरपंचायतीला पैसे देऊन त्याच्यातून आपल्याही भागातले रस्ते वगैरे हे त्याच्याच खर्चात न करायचे, जेणेकरून आपला खर्च वाचेल. अशा पद्धतीनं आम्ही बचत करणार आहे. ते तुम्हाला मान्य आहे का? आणि मान्य आहे तर ती कबशी दाबा. नाही, कबशी नाही दाबायची, शिक्का मारा. त्याच्यामध्ये सकाळी बायको आपल्या माता भगिनी किंवा माय माऊली ज्या कबशीत तुम्हाला चहा देते ना, चहा पिताना कबशी श्री निळकंठेश्वर पॅनल, आणि मग चहा पोटात उतरू द्या आणि मग येऊन तिकडे शिक्का मारा. चेष्टा करत नाही, तुम्हाला खरंच मी सांगतो. मी मनावर घेतलं ना, माझ्या नेतृत्वाखाली जे कारखाने चालले, तुम्ही एकदा तिथं जाऊन नजर टाका. तुम्ही म्हणाल राव हे असाच कारखाना असू शकतो? इतके कारखाने चांगल्या पद्धतीनं विथ रिझल्ट, लॉसेस कमी, इतर गोष्टी कमी, ह्या सगळ्या करता येतात. हे आपल्याला करायचं आहे. आपल्याला माळेगाव कारखाना हा सहकारी तत्वावरच चालवायचा आहे, त्याच्यात बदल करायचा नाही. हे माझ्या नावाने सांगतात, तो आला किती खाजगीकरण. अरे कशाचं खाजगीकरण? मला आहे ती निस्तरता नाके नो आलं, ती कशाला खाजगीकरण? काही पण म्हणजे आम्ही जे मुद्दे, मी अनिल तावरेंनी किंवा बाकीच्या सहकाऱ्यांनी, खरं केशवरावांनाही बोलायचं होतं पण मला जास्त वेळ लागतो, त्याच्यामुळं आता 10 वाजत आले. त्यामुळं मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या गोष्टीचा साकल्याने आपण सगळ्यांनी विचार करा. आणि मनात राग, लोभ, नाराजी, उलट जे जे इच्छुक होते त्यांनी करण समाधान व्यक्त करा. बरं, ह्या बाबाच्या काळात आपण डायरेक्टर झालो नाही. कशाला डायरेक्टर व्हायचं? तिथं जाऊन नुसताच चहा प्यायचा, नुसतंच पाणी प्यायचं, गाडी नाही, घोडं नाही, काही नाही, कुठं भेळ नाही, कुठं कारखान्याची वेगळी बिलं नाही. मित्रांनो, मला अण्णांच्या जवळचे लोक अनेक माझ्याबरोबर आले. ते सांगतात की दादा, आम्हाला सरळ अण्णा म्हणायचे, आपण माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर आहात. एवढा मोठा कारखाना आपला एवढा मान सन्मान, तुम्हाला कुठं जायचं जावा, गाडी घ्यायची, डिझेल घ्यायचं, जा फिरा. ही व्हाईस चेअरमन सकट सगळं बोर्ड त्यांचं फिरायचं आणि मग इथं ह्या दोघांचं एक्सपान्शन चालायचं. ही बाकीची गाडीवरच खुश व्हायचे. कुठं लग्न समारंभ, अमकं तमकं, देव देव झालं ह्यांचा देव देव, आणि ह्यांचं खोटं नाही सांगत. मित्रांनो, मी ते एकदा चेअरमन तुम्ही करा, मी जुनही रेकॉर्ड काढणार आहे आणि सगळं चेक करणार आहे. ते मला कुणाला मुद्दाम त्रास द्यायचा नाही, पण मला एकदा तुमच्या जे काही डोळ्यावर काही पडदा आलाय तो मला काढायचा आहे. तो काढायचा आहे की खरं ह्यांचं रूप कसं आहे आणि यांनी कशा पद्धतीनं तिथं काही गोष्टी केलेल्या आहेत. इवन माळेगाव शैक्षणिक संकुलमध्ये देखील मी तुम्हाला दाखवून देणार आहे. माझ्याकडं काही गोष्टी आल्यात, परंतु तुम्ही म्हणाल अरे तुझ्याच ताब्यात होता, ते आत्ता आल्यात, नाहीतर मी मागच ते काढलं असतं. माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ह्याच्यातली एक देखील चुकीची गोष्ट होणार नाही. मी खाऊन पिऊन सुखी आहे. आता काही जण म्हणतात की दादाचे 14 कारखाने आहेत,
त्याच्या 2 पोरांना 7-7 मिळणार आहेत असं काकांनी सांगितलं. माझा काकांना निरोप द्या की 14ची लिस्ट दे, त्याच्यातले 4 मी काढून घेतो, 10 काकाच्या नावावर करतो. गळ्याच्या खोटं बोलत नाही, काकाच्या नावावर करतो. जर माझे असतील तर मला करता येतील ना. झालं प्रचाराचे. अरे माझ्या गळ्यात 10ला 15 मिनटं कमी आहेत, काय तुझं म्हणणं आहे? त्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की असं काही नाही. मी पुन्हा सांगतो, मी कामाचा माणूस आहे. माझी टीम अतिशय उत्तम पद्धतीनं काम करेल. कुठंही तिथं तुम्हा सभासदांचा कमीपणा होईल, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या नावलौकिकामध्ये कुठंतरी तडा जाईल, अशा प्रकारचं काम श्री नीलकंठेश्वर पॅनलचे 21 उमेदवार अजिबात होऊ देणार नाही. जर एखाद्याने केलं तर त्याचा राजीनामा घेईल, एखाद्याने केलं तर त्याचा राजीनामा घेईल. एकाचा राजीनामा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात घेतला आणि त्याच्यानंतर तिथं मिलिंदला डायरेक्टर केलं आणि आता मिलिंद कांबळे मागासवर्गीय समाजाचा आपला सहकारी तिथं व्हाईस चेअरमन म्हणून काम करतो. कुठे रे मिलिंद? गाव कायला विचारा. त्याच्यामुळं आपण जे बोलतो ते करतो. मित्रांनो, माझी कॅनोलचं पाणी तुम्हाला मी जर लक्ष घातलं नसतं तर उन्हाळ्यात 2च पाळ्या मिळाल्या असत्या. मी काय गोष्टी केल्या ते इथं सांगत नाही, पण उन्हाळ्यामध्ये कायम तुम्हाला पाणी कॅनोलचं चालू ठेवलं की नाही? कधी कधी तुम्ही मला सांगता नदीला एस्केपचं पाणी सोडलं की नाही? त्याच्यात खूप अडचणी येतात, पण तरी देखील माझी प्रशासनावर पकड आहे. मी वेगळ्या पद्धतीनं माझा जिथं जिथं शेतकरी अडचणीत येईल तिथं त्याला मदत करण्याची भूमिका माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नातनं, माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्यातनं मी त्या ठिकाणी करतो आणि पुढेही करत राहील, ह्याबद्दलची ग्वाही देतो. आज आपण पावसाचा दिवस असताना पण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. पण काही झालं तरी कब्बशी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.